सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. आपला भारत देश जो आहे तो युवकांचा देश आहे असं आपण कायम अभिमानाने म्हणतो. युवकांसाठी वेगवेगळ्या योजना सरकार काय मानत असतं, मग ते केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, सगळ्याच सरकार जे असतील ते युवकांना केंद्रबिंदू ठेवून अनेक योजना आणि कार्यक्रम आणत असतं. आपल्या देशामध्ये जवळजवळ 50% लोकसंख्या ही आता 40च्या आतल्या वयाची आलेली आहे आणि म्हणून जगातील सगळ्यात तरुण देश म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे. ही आपला जो तरुणांचा देश आहे ही आपली ताकद आहे, आपली स्ट्रेंथ आहे, आपलं एक ॲसेट आहे असं आपण काय म्हणत असतो. परंतु दुर्दैवाने मला सांगितलं पाहिजे की स्वातंत्र्य उत्तर काळापासून आजपर्यंत या देशामध्ये युवक कल्याण नावाचं मंत्रालय हे अस्तित्वात नाही. हे अत्यंत म्हणजे स्वतंत्र मंत्रालय अस्तित्वात नाही, अत्यंत दुःखित अंतःकरणाने मला सांगावं लागतं. आपलं जे युवक कल्याण मंत्रालय आहे ते क्रीडा विभागाशी संलग्न आहे आणि त्याच्यात क्रीडा क्षेत्राचेच अधिकारी जास्त करून घेतले जातात आणि म्हणून काय होतं की युवकांच्या ज्या योजना असतात त्या पण क्रीडा अधिकाऱ्यांच्या मार्फतच राबवल्या जातात, अशा साधारणतः आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये कुठंतरी युवकांवर अन्याय हा सातत्याने होताना आपण पाहतो आहे. सभापती महोदय, ज्या ज्या वेळेस युवकांवरच्या अन्यायाची गोष्ट येते त्या वेळेस युवकांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी कोणीही उभं नसतं, ही देखील वस्तुस्थिती आहे. राजकारण असेल, समाजकारण असेल, राजकारणापुरता आपण युवकांचा वापर करतो अशी एक भावना युवकांच्या मनामध्ये देखील या देशातल्या निर्माण झालेली आहे. आणि ती भावना निर्माण होण्याचं कारणच असं आहे की बेरोजगारी जी आहे ती मोठ्या संख्येने वाढत चाललेली आहे. शिक्षणाची क्रांती झाली या राज्यामध्ये. 1983 साली वसंतदादा पाटलांनी शिक्षणाची क्रांती केली. प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि हे सगळे कॉलेजेस आणले. पूर्वी कर्नाटकला लोकांना जावं लागायचं. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज झाले. घरोघर ग्रॅज्युएट इंजिनियर, डिप्लोमा होल्डर, ITI हे सगळीकडे तयार झालेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आपल्याकडं राज्यामध्ये तयार झालेलं आहे. परंतु दुर्दैवाने सांगितलं पाहिजे की त्यांना ज्या पद्धतीच्या नोकऱ्या किंवा व्यवसायामध्ये संधी मिळायला पाहिजे ती मिळत नाही. आज योजना अनेक आहेत. मंत्री महोदय, आपण सांगितलेलं आहे की अनेक प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटच्या योजना आहेत, अनेक प्रकारे आपण त्यांना विनातारण कर्ज देण्याच्या योजना आहेत, मुद्रा लोन सारख्या योजना आहेत, एज्युकेशन लोन सारखी योजना आहे. परंतु या देखील त्या युवकाला त्याच्या हिमतीवर मिळत नाही. त्याच्यासाठी त्याच्या आईवडिलांचं सिबिल तपासलं जातं. अनेक वेळा आईवडील हे शेतकरी असतील किंवा सामान्य परिवारातील असतील, सिबिलकडे लक्ष नसतं, सिबिल खराब झालेलं असतं, त्या मुलांना त्यांना कर्ज मिळत नाही आणि मग ह्याच्यातून खूप मोठं एक नैराश्य जे आहे ते युवकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि म्हणूनच ही आजची चर्चा खरं तर सभागृहात मांडत असताना ही जी 6 नंबरची चर्चा आहे आणि 9 नंबरची विक्रांत पाटलांनी जी चर्चा मांडलेली साधारणतः एकाच अर्थाच्या ह्या चर्चेत असं मी समजतो. कारण जरी विषय वेगळे असले तरी त्याचा जो आउटकम आहे तो साधारणतः एकच आहे. आणि म्हणून हा जो युवक कल्याण मंत्रालय, आता मी युवक जे धोरण आहे त्या धोरणाच्या समितीवर आहे. आता मला सांगितलं पाहिजे की या धोरण समितीमध्ये काम करताना देखील आम्ही अनेक प्रकारच्या जे समाजातील विविध घटक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्यापर्यंत जातोय, त्यांचे मतांतर घेतोय. अडचण एकच येते की युवकांना कुठं जावं आणि आपले प्रश्न मांडावे असं व्यासपीठ आज कुठल्याही पद्धतीने उपलब्ध नाही. पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नावाचे व्यासपीठ होतं का ज्याच्यात तो जायचा, नोकरीसाठी अर्ज करायचा आणि त्या जिल्ह्यातल्या किंवा परिसरातल्या नोकऱ्या त्याला उपलब्ध व्हायच्या आणि त्याच्यातून आज पूर्णपणे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जे आहे ते बंद पडलेले आहेत. आणि म्हणूनच एक महत्त्वाकांक्षी योजना मागच्या काळामध्ये राज्य सरकारने तयार केली. तिचं नाव होतं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. आता ही जी प्रशिक्षण योजना तयार केली ही खरं तर माझं मंत्री महोदय अतिशय विनम्रपणे मला आपल्याला सांगायचं आहे का योजना खूप चांगली,
परंतु घाईघाईत केलेली योजना असं मी या योजनेचं वर्णन करू शकतो. कारण निवडणूक तोंडावर आलेली होती, काहीतरी करायचं होतं युवकांसाठी आणि म्हणून आपण तातडीने ही योजना काढली. ती योजना करताना ती नोकरी आहे का इंटर्नशिप आहे हेच आपल्या मुलांना कळलं नाही. आणि वस्तुस्थिती ही आहे की इंटर्नशिप जो आहे हा फक्त अनुभव देण्यासाठी वापरण्यात येणारा एक संधी आहे. परंतु दुर्दैवाने युवकांना ते कळालं नाही. युवकांना असं वाटलं की ही नोकरीच आहे. बरं, त्याच्यातही आपण घाईघाईने केलेलं असल्यामुळं त्याच्यामध्ये अटी शर्ती ज्या होत्या, त्या नियुक्तीचं जे पत्र होतं त्या पत्रामध्ये एक अट आपण अशी टाकली 17व्या नंबरला, की त्याच्यामध्ये टाकलं की जर त्या आस्थापनाला वाटलं की तुमचं काम चांगलं आहे तर ते तुम्हाला कायमस्वरूपी नोकरीत घेतील. आता तीच एक अट पकडली आणि सगळे युवक जे आहे ते या इंटर्नशिपला नोकरीच्या स्वरूपात परावर्तित करावं म्हणून मागं लागले. म्हणजे योजना चांगली, परंतु कम्युनिकेशन खराब झाल्यामुळं हा सगळा संभ्रमावस्था ही युवकांमध्ये निर्माण झाला. त्याचा परिणाम असा झाला की 1,34,000 युवकांच्या प्रतिनिधींनी नागपूरला मोर्चा काढला. त्यांना आपण सांगितलं की नाही नाही तुम्हाला आम्ही नोकरीमध्ये घेऊ. आता तो मोर्चा आला होता, त्याला आश्वासन दिलं, पुढं काय झालं माहीत नाही. त्याच्यानंतर आज अशी परिस्थिती आहे की जवळजवळ 5,500 कोटी रुपये आपण मागच्याही बजेटमध्ये ठेवले होते. आताही जवळजवळ 5,500 कोटी रुपये या योजनेसाठी आपण बजेटमध्ये ठेवलेले आहेत. 10 लाख युवकांना आपण इंटर्नशिप देणार असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात मात्र आपण जर आकडेवारी पाहिली तर फक्त 52,000 म्हणजे सुमारे 52,000 युवकांना आपण इंटर्नशिप दिलेली आहे. म्हणजे 10 लाखाचं उद्दिष्ट ठेवलं, परंतु 50-55,000च युवक जर याच्यामध्ये येत असतील तर कुठंतरी मला असं वाटतं की या योजनेवरचा विश्वास हा युवकांचा उडालेला आहे. ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला मंत्री महोदय आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे का ही योजना जर आपण चालू ठेवणार असू आणि जर या योजनेला पुन्हा एकदा बजेटमध्ये जर आपण तरतूद केलेली असेल तर निदान ह्याचा सुसंवाद आपल्याला युवकांशी चांगल्या पद्धतीने केला पाहिजे की ही योजना नेमकी कशासाठी आहे, ही योजना कशासाठी आहे ते व्यवस्थितपणे कळवलं पाहिजे. ही नोकरी नाही आहे. आपल्याकडं सभापती महोदय अत्यंत मला म्हणजे विचित्र परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आपण भरती कोणत्याच करत नाही सध्या सरकारी कार्यालयांमध्ये किंवा कमी भरत्या करतोय. मग भरती करत नसल्यामुळं आपण टेम्पररी बेसिसवर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोकांना घेतोय, कारण काम आपलं चाललं पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आलेल्या माणसाला पगार कोणती तरी कंपनी देते किंवा थर्ड पार्टी देत असतं, परंतु तो सरकारी कार्यालयात काम करत असतो. त्याला वर्ष 5 वर्ष 10 वर्ष कंपन्या बदलतात, थर्ड पार्टी बदलते, पण माणूस तोच राहतो. आणि मग 10-10 वर्ष आम्ही काम केलंय, आता आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत घ्या अशी मागणी त्यांच्याकडून यायला लागते. त्यांची काही चूक नाही, त्यांनी 10-10 वर्ष एका कार्यालयात काम केलेलं आहे. वास्तविक त्यांची नियुक्ती 11 महिन्यासाठीच केलेली आहे, परंतु कंपन्या ते परत देत राहतात. आणि तशीच परिस्थिती या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये देखील झाली. इंटर्नशिप हा प्रकार आजही ग्रामीण भागातल्या मुलांना 100% समजत नाही. आजही त्यांना या नोकरीसाठी आणि वस्तुस्थिती इतकी चांगली योजना आणली. खरं तर मी सरकारचं अभिनंदन करतो. ही योजना आणण्याचं कारणच हे होतं की फ्रेशर लोकांना नोकरी मिळत नाही शिक्षण होऊन बाहेर पडलेल्याला, आणि म्हणून त्याला एक 6 महिन्याचा अनुभव जर मिळाला, त्याच्या बायोडाटामध्ये जर 6 महिन्याचा अनुभव असेल तर त्याला नोकरी लागेल, असं एक चांगला उदात्त हेतूने आपण ते केलं. परंतु कम्युनिकेशन व्यवस्थित न होऊ शकल्यामुळे ती योजना माझं असं म्हणणं आहे की यशस्वी होऊ शकली नाही. आज 10 लाख लोकांच्या नावाखाली आपण टार्गेट ठेवलं, परंतु 52-53 हजार लोकांनीच फक्त मागच्या वर्षी याचा फायदा घेतला. आमच्याकडे तर मी सहज आकडेवारी सांगतो की पुणे जिल्ह्यात फक्त 16,373 लोकांनी याचा फायदा घेतला. त्याच्यात नाशिकमध्ये 13,216नीच फक्त फायदा घेतला. मुंबई शहरात तर फक्त 631 लोकांनीच याचा फायदा घेतलेला आहे. ही आकडेवारी आपल्या वेबसाईटवरूनच आम्ही घेतलेली आहे. म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये फक्त 631 लोकांनाच ह्याचं महत्त्व कळालं, किंवा त्यांच्यापर्यंत ती योजना पोहोचली नाही, किंवा त्यांना ती खरी कळाली की बाबा ही इंटर्नशिपच आहे, ही नोकरी नाही, म्हणून ते तिथं गेले नाही. असं काहीतरी त्याचं कारण असू शकतं. पण मला असं वाटतं की जर ही योजना पुढे चालवायची असेल तर शासनाने याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याचं डिझाईन केलं पाहिजे. अशा जगातल्या खूप चांगल्या योजना आहेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्यातल्या अटी शर्ती पाहिल्या पाहिजे. या लोकांना इंटर्नशिप करणाऱ्या लोकांसाठी काही जर आपण कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जर काही टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी जर आपण सांगितलं तर त्या ठेवता आल्या पाहिजे की बाबा मुख्यमंत्री
कार्यप्रशिक्षण योजनेतून आलेल्या युवकासाठी 5% जागा ज्या आहेत त्या मॅन्युफॅक्चरिंगवाले रिक्त ठेवतील, राखीव ठेवतील, 5% त्याला समजा सर्व्हिस इंडस्ट्रीवाले राखीव ठेवतील. असे जर तुम्ही याच्यात पर्याय काढले तर ह्या मुलांना पुढं जाण्यासाठी होणार आहे. आज माझ्या माहितीत असे अनेक मुली आहेत की ज्यांनी 6-6 महिने 8-8 महिने, नंतर त्याला 11 महिने केलं, आपण 6 महिने होतं नंतर 11 महिने केलं. 11 महिन्यानंतर ते घरी बसलेले आहेत आणि परत म्हणजे शेतात काम करत होता, त्याला ही योजना आली, तो कुठेतरी सरकारी कार्यालयात, शाळेत बिळेत इकडे तिकडे कुठेतरी कामाला गेला. 11 महिने त्यांनी काम केलं, त्याचे पैसे पण वेळेवर मिळाले नाही, त्याचे पैसे अजूनपर्यंत लोकांना मिळतातच आहे आणि आता 11 महिन्यानंतर तो परत शेतात पाणी भरायला गेलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ही जर योजना जर आपल्याला खरंच युवकाचं हँड होल्डिंग ज्याला आपण म्हणतो ते जर करण्यासाठी असेल तर त्याच्यासाठी त्याचं पुढचं देखील प्रक्रिया ही असली पाहिजे. त्यामुळेच लाभार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सभापती महोदय, मला या निमित्ताने एक महत्त्वाचा मुद्दा जो खरं तर 9 नंबरच्या चर्चेमध्ये विक्रांत पाटलांनी टाकलेला आहे, पण ते 9 मध्ये 9 भागात चर्चा होणार आहे ना. हा पण तो मी आत्ताच या निमित्ताने असं सांगतो की युवकांच्यासाठी युवक कल्याण स्वतंत्र मंत्रालय नाही, युवकांसाठी योजना करत असताना त्याचं कुठलं धोरण नाही, युवक धोरण जे आहे त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही आणि त्यासाठी या युवकांच्या न्याय हक्कासाठी युवकांचा पण आयोग असला पाहिजे. जर SC-STचा आयोग असू शकतो, जर महिलांचा आयोग असू शकतो, तर बालकांचा आयोग असू शकतो, सगळ्यांचा आयोग असू शकतो, तर युवकांचा देश असलेल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये युवकांचा आयोग स्वतंत्र का असू शकत नाही, हा खऱ्या अर्थाने माझा या निमित्ताने सरकारला सवाल आहे. आपण स्किल डेव्हलपमेंटच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खर्च करतोय, मात्र याच्यातून खऱ्या अर्थाने किती नोकऱ्या निर्माण झाल्या हा देखील एक प्रश्न आहे. आणि म्हणून मंत्री महोदय, आपण या विषयावर सकारात्मक असं आपल्याकडून मोठी अपेक्षा आहे. आपण स्किल डेव्हलपमेंटमध्ये चांगलं काम करत आहात. ITI मला सांगितलं पाहिजे सभागृहाला की ITI कॉलेजेसमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे मंत्री महोदयांचं लक्ष ते जेव्हापासून द्यायला लागले तेव्हापासून सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं की याचा कुठेतरी फायदा हा आता प्रत्यक्ष नोकरी मिळण्यामध्ये युवकांना झाला पाहिजे, अशी माझी या निमित्ताने विनंती आहे. मंत्री महोदय. माननीय सभापती महोदया, माननीय आमदार श्री सत्यजित तांबे साहेबांनी अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आता इथे मांडलेला आहे. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आपण फरवरी 2026 9/7/2024 सुरू केली होती. सुरुवातीमध्ये 6 महिन्याची होती. नंतर नवीन सरकार आल्यानंतर आपण 10 मार्च 2025 11 महिन्याची केली. आजपर्यंत आमच्याकडे जे फिगर आहे त्यामध्ये 1 लाखपेक्षा जास्त लोक इथे रजू झाले होते आणि त्यामध्ये कमी लोकांनी 11 महिने कंप्लीट केला असेल म्हणून ते आपल्या वेबसाईटमध्ये जे फिगरमध्ये डिस्क्रिपन्सी दिसत आहे. पण हा पूर्वीपासून हा योजनाचा उद्देश फक्त इंटर्नशिपचा होता. कुठेही आपण नोकरीसाठी गेले तर ते विचारता की तुम्ही कुठे काम केलेलं आहे, तुमचा एक्सपिरियन्स काय, त्यासाठी आपण हा योजना आणली होती. त्यामध्ये जे 17 नंबर 8च्या तांबे साहेबांनी उल्लेख केला ते सत्य आहे, पण त्याच्या मागचा उद्देश असा होता की ज्या कंपनीमध्ये त्याने काम केलं आहे त्याने कंपनी आवडली, कंपनीने ते आवडले, तो कंपनीने लगेच प्रत्येक आज स्थिती अशी आहे की कोणी कंपनी कोणी बिझनेस असा नाही आहे की त्याने लोक हवा नाही, त्याने सर्वांनी नवीन स्टाफ नवीन चांगले लोक हवा आहे. तो त्याने जे जमेल तर त्याने रिक्रुटमेंट करतील, हा त्याच्या मागचा उद्देश होता. नंतर निवडणूक आले, निवडणुकीमध्ये जे काही लोकांनी एक आंदोलन सुरू केला त्याने आम्ही 2-3 वेळा सांगितला होता की हा आंदोलनमध्ये कधीही आम्ही सांगितला नाही की तुमचा हा परमानंट जॉब आहे. कोणी जॉबमध्ये पूर्वी इंटर्नशिपची गरज असती ते त्यासाठी होता. नागपूरमध्ये जे आपण यामध्ये उल्लेख केला आहे, नागपूरमध्ये आंदोलन झाला होता, मी स्वतः तिथे गेलो होतो. माननीय मुख्यमंत्रीजी पण त्याने चर्चा करून दिली होती. यामध्ये त्याने त्यावेळी पण सांगितलं होता की हा सुरू करायचा आहे, कंटिन्यू करायचा आहे, तो तुम्हाला पण सहकार करावा लागेल. आणि त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांचे सहायतासाठी एक नवीन GR काढला होता. ते नवीन GR मध्ये त्याने जे काही हा कोर्स करत आहे त्याच्यासाठी आपण 6 सूत्रीय कार्यक्रम त्यावेळी जाहीर केला होता आणि त्यामध्ये त्याने आपण
शॉर्ट टर्म कोर्सेस जे माननीय प्रधानमंत्रीजींनी उद्घाटन केला होता त्यांच्यासाठी 10% जागा राखीव ठेवली. एक कोर्स त्याने आपण फ्री ITIमध्ये करून देऊ. सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये आपण एक माननीय मुख्यमंत्रीचे नावावर CM महाफंड अशी एक अतिशय चांगली योजना सुरू केली आहे. ते आता 1 एप्रिलपासून ते लॉन्च होणार आहे आणि त्यामध्ये आपण त्याने फायनान्शियली हेल्प पण करू, प्रशिक्षण पण करू, मेंटरिंग पण करू. तर त्यामध्ये पण आपण त्याने प्राधान्य देऊ. त्याशिवाय आपण जे सांगितलं की आपल्याकडे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नाही आहे, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे, पण एम्प्लॉयमेंट एक्सचेंजने अजून स्ट्रॉंग करायचा आपण निर्णय घेतला आहे आणि त्याने मॅच मेकिंग पोर्टलप्रमाणे काम करायला लागू. ते जे उद्योगाने हवा आहे आणि जे आपल्याकडे स्टुडंट्स आहे त्यामध्ये मॅच मेकिंग करून त्याने कसा जॉब मिळू शकते त्यासाठी करू. प्रत्येक तालुक्यामध्ये पूर्वी आपण जिल्ह्यामध्ये करत होते, आता प्रत्येक तालुक्यामध्ये आपण रोजगार मेळावे निश्चित केलेले आहे. आता बसलेले जे कोणीही आमदारने किंवा कोणाने सांगितला तो ज्याने जिथे मागितला तिथे आपण रोजगार मेळावे करू आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे जे एम्प्लॉयमेंट आहे तिथे पण त्याने आपण प्राधान्य देऊ. तो माननीय सभापती महोदय, आपण ते प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे की त्यांच्यासाठी आपण जे काही आपले विद्यार्थी आपल्याकडे आले होते त्यांच्यासाठी आपण चांगली रीतीने काम करू. माननीय तांबे साहेबांनी सांगितला की आपले युवक कल्याण मंत्रालय नाही आहे. तो तांबे साहेब, आपल्याकडे युवक कल्याण मंत्रालय तर नावातच नाही आहे, पण युवक कल्याण मंत्रालय काम करत आहे आणि त्यांचे मंत्री आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. आम्ही प्रामाणिकपणे सांगतो, आपण युवकासाठी जे आज महाराष्ट्रामध्ये चाललं आहे ते कधी न होताने देशामध्ये कुठेही नाही आहे. आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये, नवीन इन्व्हेस्टमेंटमध्ये, नवीन फॅक्टरीजमध्ये नंबर 1 आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर 1 आहे. सोलर एनर्जी, इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनमध्ये नंबर 1 आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये नंबर 1 आहे. GDPमध्ये आपण नंबर 1 आहे. माननीय सभापती महोदय, हे जे सर्व महाराष्ट्र नंबर 1 चालला आहे त्याच्या बेनिफिट सर्वात जास्त कोणाने होणार आहे तो आपले युवक युवत्याने होणार आहे. आणि त्याच्यासाठी ते आता जे एक मिसिंग लिंक आहे, आपल्याकडे मोठी संख्यामध्ये युवा उपलब्ध आहे, युवती उपलब्ध आहे, त्याने जॉब पाहिजे. मोठा इन्व्हेस्टमेंट आलेला, फॅक्टरी लागली आहे, बिझनेस आलेला आहे, त्याने मुलामुली पाहिजे. तो जे मिसिंग लिंक आहे ते मिसिंग लिंक काय आहे? तो मिसिंग लिंक अशी आहे की ते अप स्किलिंग आणि स्किलिंग. त्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केला आहे. मुलामुलींना आता एक फिक्स जॉब आहे, ब्ल्यू कॉलर जॉब, तेच जॉब पाहिजे, त्याशिवाय त्याने काय करायचं नाही. माननीय सभापती महोदय, स्किलिंगमध्ये इतका बेनिफिट आहे. एक प्लंबरने आपण 15,000 रुपये किंवा 25,000 रुपये देता. हे प्लंबरने थोडी अप स्किलिंग केली ने बिलो वॉटर प्लंबिंगचं काम शिकला तो कमीत कमी त्याने 2 लाख रुपये मिळू शकता. तो माननीय सभापती महोदय, त्यासाठी आपण काम सुरू केलं आहे. ने युवा धोरणसाठी तर पण सांगितलं ऑलरेडी, आपण पण समितीमध्ये आहे. तो नवीन युवा धोरण समिती आपण सुरू केली आहे. माननीय सभापती महोदय, मी आपला मार्फत आता जे तांबे साहेबांनी जे 2-3 विषय उचलला ते मी सिरियसली घेणार आहे. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जे काही विद्यार्थी ज्याने यामध्ये भाग घेतला त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही कम्युनिकेशन करू. ने कम्युनिकेशन करून त्याने काय अपस्किलिंग पाहिजे किंवा कुठे त्याने जॉब मिळू शकता त्यासाठी आम्ही त्यांची हँड होल्डिंग करू. हा सरकार फक्त पॉलिटिकल स्टेटमेंटसाठी किंवा भाषणासाठी नाही आहे. तुम्ही बघू शकता की सरकारची कामाची गती फार तीव्र आहे. जे काही प्रॉब्लेम दिसेल आम्ही ते हेड ऑन फेस करतो आणि त्यांच्या सॉल्युशन कसं करायचं ते प्रयत्न करतो. आज जे काही आपण इथे सांगितलं आहे ते सर्व आपण पूर्ण करू. मला आपली विनंती आहे की ते एक आपण समितीचं गठन पण माननीय मुख्यमंत्रीजी चर्चा करू युवकासाठी, रोजगारसाठी. ते जे काही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचा आपण जे विषय उचलला त्यासाठी आपण एक समिती गठीत करायला हवा आहे असं मला मनामध्ये आहे. तर मी माननीय मुख्यमंत्री चर्चा करून ते समितीचं गठन करू. आणि माननीय सत्यजित तांबे साहेब, मी आपला परत एक वेळा विनंती करतो की हे जे काही आपला प्रश्न होते सर्व प्रश्न सिरियसली घेणार आहे. ने तुम्ही नेहमी युवकासाठी आणि एम्प्लॉयमेंटसाठी बोलता, आम्हाला त्यासाठी काही आम्ही पण शिकतो. आज जे पण आपण विषय मांडला आहे ते सर्व विषय आपण 3 महिन्याच्या आत मार्गी लागू असं आपला मी वचन देतो.
डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.